जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश आलेलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर बीडमध्ये जल्लोष सुरू केला जातोय। आपण पाहू शकता सकाळपासून पलीकडे फटाके जे आहेत ते वाजवले जात आहेत। या ठिकाणी गुलाल उधळत फटाक्यांची आतिषबाजी करत या ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत या ठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला जातोय, मोठं यश मराठा समाजाला आलंय, काय सांगाल? आज खरोखर आपण पाहतात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी किती मोठ्या उत्साहामध्ये जल्लोष साजरा होतोय। आणि आज खरोखर मराठा समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आज मराठा समाजातले मुलं असतील, मुली असतील, यांचं भविष्य आणि समाजाचं भविष्य आज उज्ज्वल झालंय। त्यामुळं मराठा योद्धा, संघर्ष योद्धा आपले जरांगे पाटील यांचं सर्व महाराष्ट्रातील आणि बीड जिल्ह्यातील मराठा बांधव मनापासून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतोय। कारण की त्यांनी जो लढा उभा केला त्या लढ्याला यश आलं आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी जी छत्रपती शिवरायाची शपथ खाल्ली ती आज त्यांनी खरी करून दाखवली। त्यामुळे जरांगे पाटील आणि एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून आम्ही सर्व मराठा बांधव आभार व्यक्त करतो। आणि आज खरोखर जल्लोष आपण पाहतात बीडमध्ये गल्लोगल्लीत, घराघरात आणि शहरात आणि महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण बघतात कसे स्वरूपात तुम्ही जल्लोष साजरा केला आहे। आज बघतात ना, पेढे वाटून असेल, आनंदोत्सव साजरा, फटाके वाजून, नाचून, सगळ्या प्रकारचा जो जल्लोष असतो तो आज आम्ही साजरा केलेला आहे। काय भावना आहे तरुण म्हणून? आज आमच्या खरोखर मराठा समाजासाठी सुवर्ण दिवस आहे आणि जी मागणी मनोजदादा जरांगे पाटलांनी सुरुवातीपासून लावून धरली ती मागणी शेवटपर्यंत जरांगे पाटलांनी लावून धरली आणि मराठ्यासाठी सुवर्ण दिवस आला आणि यश मिळून दिलं। काय भावना? या ठिकाणी एवढीच भावना आहे, सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांना न्याय मिळालेला आहे। हा न्याय मिळवत असताना हा बीड जिल्हा हा एक केंद्रस्थानी होता आणि आज आम्हाला एवढा आनंद आहे की आम्ही स्वाभिमानाने या ठिकाणी सांगतो की आमच्या हक्काचं आरक्षण, न्यायिक आरक्षण आणि ते कायद्याच्या कचाट्यात टिकणारं आरक्षण रात्री आम्हाला मिळालेलं आहे। का तर त्या ठिकाणी पूर्ण प्रोसिजर त्या ठिकाणी केलेली आहे, कुठल्याही प्रकारचा आमच्या आरक्षणाला आता धोका होणार नाही। आणि या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांनी उभा केलेला लढा आणि त्याला असणारं मुख्यमंत्र्यांनी दिलेली साथ ही आम्ही मराठा समाज कधीच आणि विसरणार नाही। काय भावना? साहेब, हा जो क्षण आलाय का सुवरक्षण फक्त आणि फक्त जरांगे पाटलामुळे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यामुळे आलेला आहे। त्यांचे पूर्ण मराठा बांधवापासून आणि सर्व समाजापासून खूप खूप मनापासून धन्यवाद। मनोज जरांगे पाटील यांचे बी धन्यवाद। पाहताय या ठिकाणी आंदोलन तर आपण मराठा समाजाचं पाहिलंच होतं, मात्र विजयाचा गुलाल जो आहे तो आता बीडमधून उधळायला सुरुवात केलेला आहे आणि या ठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो मराठा बांधवांकडनं साजरा केला जातोय। मनोज जरांगे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जातंय आणि त्याचबरोबर त्यांचे जे उपकार आहेत ते देखील विसरू शकत नाही असं म्हणत आहेत। मनोज जरांगे, साम टीव्ही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।